आपण कातळ शिल्प हा शब्दप्रयोग करू, कारण तो जास्त पॉप्युलर झालेला आहे. सो त्यातली काही निवडक शिल्प आपण निवडली आणि त्याच्या प्रतिकृती आपण इथे तयार केलेल्या आहेत. आणि या प्रतिकृती तयार करताना आपण त्या अशा पद्धतीने केलेल्या आहेत की त्याच्यावरनं आपण चालू शकतो. अनेक वेळा असं होतंय की आपल्यामुळे ती कातळ शिल्प नष्ट होत आहेत. पेट्रोग्लिफ जो है नॉर्मली जो देखते हैं वो ज़मीन के अंदर डिग करके बनाया जाता है. ये जो है इसमें पास की ज़मीन डिग की है और पेट्रोग्लिफ जो है वो थोड़ा उठ के ऊपर आता है. त्याचबरोबरीने कातळ शिल्पांविषयी जे संशोधन चालू आहे त्याविषयीची माहिती देखील इथे बघण्यासाठी उपलब्ध आहे. आणि आमचे स्वयंसेवक विद्यार्थी आहेत ते सुद्धा लोकांना मार्गदर्शन करत आहेत. त्यामुळे सगळ्या मंडळींना माझं हे आव्हान आहे की जास्तीत जास्त संख्येने या कातळ शिल्प प्रदर्शनाला भेट द्या. कोणत्या शाळेतून आली आहेस तू? भगवती विद्यालय. भगवती विद्यालय. तुला कसं माहित पडलं की इथे कातळ शिल्प प्रदर्शन भरलेलं आहे? आईने सांगितलं. अच्छा, आईने सांगितलं. वा वा वा. खरोखर ही गरज आहे की प्रत्येक आपल्या आई वडिलांनी आपल्या मुलांना सांगितलं पाहिजे की आपल्या ठाण्याच्या या जोशी बेडेकर कॉलेजमध्ये असं कातळ शिल्पाचं एक्झिबिशन भरलेलं आहे आणि प्रत्येक विद्यार्थ्यांनी इथे येऊन हे पाहिलं पाहिजे. नमस्कार मित्रांनो, आज आपण आलो आहोत कोकणातील कातळ शिल्प पाहायला. पण आपण कोकणात नाही आहोत, आपण आहोत ठाण्यामध्ये. ठाण्यामध्ये जोशी बेडेकर या कॉलेजमध्ये कोकणातील या कातळ शिल्पांचं प्रदर्शन भरलेलं आहे. तर ते प्रदर्शन पाहण्यासाठी आपण आता आलो आहोत. चला तर मग पाहूया आणि त्याबद्दलची माहिती घेऊया. कातळ शिल्प म्हणजे कोकण किनारपट्टीच्या खडकांवर हजारो वर्षांपूर्वी आदिमानवाने कोरलेली चित्रे आहेत. स्थानिक लोक त्यांना पांडवांचा सारीपाट, लिवलेला काप अशा नावांनी ओळखतात. ही शिल्पे तत्कालीन पर्यावरण, जीवसृष्टी आणि मानवी जीवनशैली दर्शवतात. कातळ शिल्पाचं प्रदर्शन इथे जोशी बेडेकर कॉलेजमध्ये आहे. आपण इथे येऊन कोकणात जे कातळ शिल्प सापडतात त्याबद्दलची माहिती घेऊ शकतो. इथे पाहतोय आपण वेगवेगळ्या प्रकारचे कातळ शिल्प आहेत आणि हे मोस्टली दक्षिण कोकणमध्ये सापडतात. आपल्याला जर कोकणात जायला मिळालं नाही, तिथली कातळ शिल्प पाहायला मिळाली नाही, तिथली माहिती आपल्याला मिळाली नाही, तर इथे आपण या प्रदर्शनामध्ये चांगली माहिती घेऊ शकतो. कॉलेजची मुलं आहेत, इथे आपल्याला ही सर्व माहिती देतील, प्रत्येक शिल्पाविषयी सांगतील. खरंच हा एक सुंदर उपक्रम आहे. आपण सर्वांनी इथे भेट द्या आणि आपल्या कोकणातला जो ठेवा आहे, जो ऐतिहासिक ठेवा आहे, त्याबद्दल माहिती करून घ्या. थोड्याच वेळात आपण इथल्या सरांबरोबर बोलणार आहोत. ते या कातळ शिल्पांविषयी आपल्याला माहिती देतील. खरोखरच हे एक खूप सुंदर एक्झिबिशन आहे आणि प्रत्येकाने इथे भेट द्यावी. कोकणच्या निसर्गरम्य कुशीमध्ये ऐतिहासिक एक अद्वितीय असं कातळ शिल्प सापडलेलं आहे आणि त्याबद्दलची माहिती आपल्याला देणार आहेत. सर, आपलं नाव? नमस्कार, मी सहप्राध्यापक अंकुर काणे. सर, या कातळ शिल्पाबद्दल काही सांगाल का? नक्कीच. आपल्याला कोकणामध्ये लॅटेराईटवरती अशा प्रकारची कातळ शिल्प खोदलेली आढळून येतात. आता मुळात याला कातळ शिल्प म्हणणं तसं थोडंसं चुकीचं आहे. याला आपण कातळ खोदचित्र म्हणू शकतो, कारण शिल्प जे असते ते 3 डायमेन्शनल असतं, पण ही तशा प्रकारची नाही आहे. आपण काय केलं आहे तर प्राच्यविद्या अभ्यास संस्था, जोशी बेडेकर महाविद्यालय आणि डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल यांनी संयुक्त विद्यमाने हा एक प्रकल्प तयार केला आहे, ज्याच्यामध्ये आपण कोकणातील या कातळ खोदचित्रांची किंवा जिओग्लिफच्या प्रतिकृती तयार केलेल्या आहे. आणि कोकणामध्ये हे एकाच ठिकाणी सापडलेलं नाही आहे, तर दाभोळच्या खाडीच्या दक्षिणेकडे तिथून सुरुवात होते ती साधारण गोव्यापर्यंत किंवा केरळपर्यंत ही कातळ खोदचित्र किंवा कातळ शिल्प आपल्याला सापडतात. आपण कातळ शिल्प हा शब्दप्रयोग करू, कारण तो जास्त पॉप्युलर झालेला आहे. सो त्यातली काही निवडक शिल्प आपण निवडली आणि त्याच्या प्रतिकृती आपण इथे तयार केलेल्या आहेत. आणि या प्रतिकृती तयार करताना आपण त्या अशा पद्धतीने केलेल्या आहेत की त्याच्यावरनं आपण चालू शकतो आणि त्या कशा असतील मूळ ठिकाणी त्याचा आपण फील घेऊ शकतो. अनेक ठिकाणी आपल्याला असं आढळतं की काही प्रतिकृती बनवलेल्या असतात म्युझियम्समध्ये वगैरे, पण त्याला हात लावायची परवानगी नसते. इथे मात्र तुम्ही त्या प्रतिकृतींना हात लावून त्याचा फील घेऊ शकता, त्याच्यावरनं चालू शकता आणि त्याच्याविषयीची जी माहिती आहे
ती प्रत्येक वेळेला तुम्हाला सांगायला कोणी उपलब्ध असेलच असं नाही. मग त्या केसमध्ये आपण ते QR कोड केलेले आहेत. तो QR कोड तुम्ही जर स्कॅन केलात तर QR कोड स्कॅन केल्यानंतर त्याच्या बाजूला असलेल्या कातळशिल्पाविषयीची माहिती तुम्हाला मराठी आणि इंग्लिश अशा दोन्ही भाषांमध्ये उपलब्ध होते. सर, आपल्या ठाण्याच्या या जोशी बेडेकर कॉलेजमध्ये इथे करण्याचं तुम्ही कसं काय, म्हणजे संकल्पना कशी आली तुमच्या मनामध्ये? मागच्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांचे 12 किल्ले युनेस्कोच्या वर्ल्ड हेरिटेज साईटमध्ये गेले. तर तशाच पद्धतीचे कातळशिल्पांमधल्या काही साईट्स टेम्पररी हेरिटेज साईट्स म्हणून सिलेक्ट झालेल्या आहेत. तर डॉक्टर महेश बेडेकर जे आमच्या संस्थेचे प्रमुख आहेत, त्यांच्या मनात ही कल्पना आली की याविषयी जागृती करण्यासाठी म्हणून एखादं प्रदर्शन भरूया. आणि ठाण्यातले एक सिनियर आर्टिस्ट आहेत सदाशिव कुलकर्णी म्हणून, डॉक्टर महेश बेडेकर आणि डॉक्टर सदाशिव कुलकर्णी हे सिनियर आर्टिस्ट, अशा यांनी मिळून ह्या प्रतिकृती तयार करायच्या. त्याच्याविषयीची माहिती लोकांपर्यंत पोचवण्यासाठी रत्नागिरीमध्ये निसर्गयात्री नावाची जी संस्था आहे, जी सुधीर रिसबूड यांनी सुरू केलेली आहे, ज्यांनी कातळशिल्पांविषयी अभ्यासाला आणि संशोधनाला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. ते पायनियर आहेत या फील्डमधले. त्या संस्थेची इथे बाजूला तुम्ही बघाल होर्डिंग्ज लावलेली आहे. सो लोकांपर्यंत माहिती पोचवणं, त्याच्याविषयी जनजागृती करणं, ह्यासाठी म्हणून हा उपक्रम करण्यात आला. कारण अनेक वेळा असं होतंय की आपल्यामुळे ती कातळशिल्प नष्ट होत आहे. सो जनजागृती हा फार महत्त्वाचा भाग आहे यातला, आणि त्याच्यासाठी म्हणून हे प्रदर्शन सुरू करण्यात. सर, दुसरी एक गोष्ट म्हणजे इथे आता बऱ्याच जणांना माहीत नाही आहे की कातळशिल्पाचं इथे प्रदर्शन भरवलेलं आहे. तर यासाठी आपण लोकांना काय संदेश द्याल? कातळशिल्पांच्या प्रतिकृतींचं प्रदर्शन इथे भरलेलं आहे. त्याचबरोबरीने कातळशिल्पांविषयी जे संशोधन चालू आहे त्याविषयीची माहिती देखील इथे बघण्यासाठी उपलब्ध आहे. आणि आमचे स्वयंसेवक विद्यार्थी आहेत, ते सुद्धा लोकांना मार्गदर्शन करत आहेत. त्यामुळे सगळ्या मंडळींना माझं हे आव्हान आहे की जास्तीत जास्त संख्येने या कातळशिल्प प्रदर्शनाला भेट द्या. आणि प्राच्यविद्या अभ्यास संस्था ही 1982 सालापासून इतिहास, संस्कृती, पुरातत्व या क्षेत्रामध्ये अनेक वेगवेगळ्या उपक्रमांमार्फत कार्य करते आहे. तर त्या संस्थेचा सुद्धा तुम्ही या प्रदर्शनाच्या निमित्ताने एक भाग बनू शकाल. जोशी बेडेकर महाविद्यालयाच्या प्रांगणामध्ये हे प्रदर्शन भरलं आहे. 21 जानेवारी म्हणजे आजपासून 26 जानेवारीपर्यंत हे प्रदर्शन आहे. सकाळी 11 ते 5 या वेळेमध्ये हे प्रदर्शन सर्वांसाठी खुले असेल. त्यामुळे सर्वांनी या प्रदर्शनाला जरूर भेट द्या. सर, अजून काही सांगू शकाल का कातळशिल्पाबद्दल? नक्कीच. आपण कातळशिल्पांमधलं एक हत्तीचं कातळशिल्प बघूया. हा हत्ती जो आहे तो उक्षी इथे जे कातळशिल्प मिळाले त्याची ही प्रतिकृती आहे. आता आज कोकणामध्ये आपल्याला हत्ती आढळून येत नाही, पण ज्या काळामध्ये हे कोरलं गेलं आहे, साधारण अश्मयुगीन कालखंडातली ही कला आहे. त्यांनी ज्या वेळेला हा हत्ती कोरला आहे त्याचं ज्या पद्धतीने त्यांनी तो कोरला आहे ते जर तुम्ही बघाल तर तुमच्या असं लक्षात येईल की त्या कोरणाऱ्या कलाकारांनी तो प्राणी प्रत्यक्ष बघितलेला होता. म्हणजेच ज्या काळात ही कातळशिल्प कोरली गेले त्या काळामध्ये हत्ती कोकणामध्ये होते. आता याला काही साहित्यिक पुरावा आपल्याला मिळतो का? कारण हे ज्या काळात कोरलं गेले त्या काळामध्ये लिपीच अस्तित्वात नाही आहे. त्याला प्री हिस्टॉरिकल पिरियड म्हणतो आपण, त्या काळातली ही शिल्प. तर चाणक्याचं अर्थशास्त्र बघितलं तर चाणक्याच्या अर्थशास्त्रामध्ये म्हणजे इसवी सन पूर्व 4थ्या शतकामध्ये कोकणातल्या हत्तींविषयी माहिती आहे. अपरांत वनातील हत्ती मध्यम प्रकारचे मानावेत असा स्पष्ट उल्लेख आढळतो. म्हणजे अश्मयुगीन कालखंडापासून मौर्य कालखंडापर्यंत कोकणामध्ये हत्ती होते याचा हा आपल्याला पुरातत्वीय तसेच साहित्यिक पुरावा सुद्धा मिळेल. सर, आता जशी तुम्ही माहिती दिली तशीच माहिती इथे येणाऱ्या सर्वांना मिळेल का? सगळ्यांना मिळेल. मी स्वतः इथे आहे. साई श्रुती मॅडम आमच्या इतिहास विभागाच्या आहेत, त्या माहिती देणाऱ्या आहेत. आणि इथे जे स्वयंसेवक आहेत त्या स्वयंसेवकांना आम्ही प्रॉपरली ट्रेन केलेलं आहे. त्यामुळे सगळ्यांना डिटेलमध्ये माहिती आमच्याकडनं मिळेल. बघा मित्रांनो, आपल्याला जर कोकणात जाता येत नसेल आणि तिकडे जाऊन आपल्याला जर कातळशिल्प पाहता येत नसतील तर त्यासाठी आपल्याला इथे येऊन ठाणे येथील जोशी बेडेकर कॉलेजमध्ये हे प्रदर्शन भरवलेलं आहे. तर तुम्ही इथे येऊन नक्की भेट द्या आणि माहिती करून घ्या आपल्या इतिहासाविषयी. सर, हे जे मध्ये आहे ह्याच्याविषयी काही सांगाल का? याच्याविषयी ज्यांनी संशोधन केलंय त्यांना सांगू का बोलायला? कारण शी विल बी दी बेस्ट. हे जे कातळशिल्प आहे त्याबद्दलची माहिती आपल्याला आता या मॅडम देणार आहेत. मैडम, आप बताइए इस बारे में कुछ.
ये जो पेट्रोग्लिफ है ये रुंधे तड़ी करके एक साइट है, वहाँ का पेट्रोग्लिफ है। इसको रिलीफ पैटर्न बोला जाता है। मतलब पेट्रोग्लिफ जो है नॉर्मली जो देखते हैं वो ज़मीन के अंदर डिग करके बनाया जाता है। ये जो है इसमें पास की ज़मीन डिग की है और पेट्रोग्लिफ जो है वो थोड़ा उठ के ऊपर आता है, इसीलिए उसको स्पेसिफिकली रुंधे तड़ी और रिलीफ पैटर्न ऐसा बोलते हैं। और ऐसे मतलब इसका खासियत क्या है इसकी? खासियत ऐसे है कि इसमें बहुत सारे एब्स्ट्रैक्ट और ज्योमेट्रिक डिजाइन्स देखने मिलते हैं। Okay. यहाँ पे पीछे आप पोस्टर देखोगे तो एक और रिलीफ पैटर्न है जो स्क्वायर शेप में देखने मिलता है। तो स्क्वायर, सर्कुलर ऐसे ज्योमेट्रिक डिजाइन्स उसके अंदर इंक्लूड किए जाते हैं, जिससे उनकी जो आर्टिस्टिक एक्सप्रेशंस है उसकी वेराइटीज हमको देखने मिलती है। ओके, ये सब बताने के लिए धन्यवाद। थैंक यू। थँक यू। इथे आपण पाहतोय प्रत्येक कातळशिल्पाविषयीची माहिती दिलेली आहे, की जरी इंग्लिशमध्ये असली तरी आपल्याला इथे ही जी कॉलेजची मुलं आहेत ती आपल्याला सर्व सांगतील। कोकणातला हा ऐतिहासिक ठेवा जो आत्तापर्यंत आपल्याला माहीत नव्हता तो आता आपल्याला माहीत झाला आहे आणि आपण ठाण्याच्या जोशी बेडेकर कॉलेजमध्ये येऊन इथे हे प्रदर्शन भरवलेलं आहे ते पाहू शकतो। या कातळ शिल्पांवर चालताना आपण विदाऊट चप्पल चाललो तर आपल्याला ते जास्त अनुभवता येईल, तिथला फील घेता येईल। वेगवेगळ्या प्रकारचे आपण कातळ शिल्प पाहतोय। फार पूर्वी ही कातळ शिल्प आपल्या पूर्वजांनी केली होती आणि ही इथे आता अशी रेखाटलेली आहेत। आणि महत्त्वाचं म्हणजे आपण या कातळ शिल्पाच्या बाजूने चालू शकतो, त्याची फुल परमिशन इथे आहे आपल्याला। कातळ शिल्प वेगवेगळ्या प्रकारचे आहेत, म्हणजे मानवी आहेत, प्राण्यांची आहेत, जलचर आहेत। हे त्या काळातील मानवी जीवनशैली दर्शविते। इथे आपण पाहतोय कॉलेजमधील स्टुडंट, स्वयंसेवक शिल्पांविषयी सर्व माहिती देत आहेत। कोकणात न जाताही तेथील कातळ शिल्पांविषयी आपल्याला योग्य ती माहिती इथे मिळू शकते। ज्यांना कातळ शिल्प पाहायची आहे पण कोकणात जाऊन पाहू शकत नाही त्यांना ही चांगली संधी आहे। इथे येऊन ते हे कातळ शिल्पांविषयी माहिती घेऊ शकतात। इथे हे कातळ शिल्पाचं प्रदर्शन पाहायला येणाऱ्या सर्वांना येथील कॉलेजची मुलं सर्व माहिती देतात। त्याबद्दल त्यांनी सर्व अभ्यास केलेला आहे, जेणेकरून कोणालाही न चुकता माहिती देता येईल। या एक्झिबिशनला आपण सर्वांना नक्की भेट द्या, जेणेकरून आपल्याला कातळ शिल्पाविषयी माहिती मिळेल। हे जे प्रदर्शन भरले आहे ते जोशी बेडेकर कॉलेजमध्ये भरलेलं आहे। जोशी बेडेकर कॉलेज हे ठाणा स्टेशनपासून अवघ्या 5 मिनिटच्या वॉकिंग डिस्टन्सवर आहे। अवघ्या 5 मिनिटावर असल्यामुळे आपण कधीही इथे येऊन भेट देऊ शकता। कातळ शिल्पांचं हे एक्झिबिशन 26 जानेवारीपर्यंत आहे आणि हे सकाळी 11 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत आहे। कोकणात न जाताही आपल्याला तेथील कातळ शिल्पांविषयी माहिती घ्यायची असेल तर नक्की इथे या। आपण इथे पाहू शकतो की शाळेतली छोटी विद्यार्थिनी इथे कातळ शिल्प पाहण्यासाठी आलेली आहे आणि ही कॉलेजमधली स्टुडंट तिला सर्व एकदम व्यवस्थित प्रकारे समजावून सांगत आहे। खरोखर हे ज्ञान आपल्या विद्यार्थ्यांना, आपल्या मुलांना मिळालं पाहिजे। किती मोठे एवढंच दिसतात ना, हा सगळ्या समोर दिसतात ना मोठे, यांना म्हणतात जिओपोड्स। ठीक आहे, हे बाळा काय आवडलं का तुला? कसं वाटतं? छान कसं वाटतंय तुला? छान।
ताईने सांगितलं, एकदम मस्त सांगितलं, समजावून सांगितलं. कोणत्या शाळेतून आली आहेस तू? भगवती विद्यालय. भगवती विद्यालय. तुला कसं माहित पडलं की इथे कातळशिल्प प्रदर्शन भरलेलं आहे? आईने सांगितलं. अच्छा, आईने सांगितलं. वा वा वा, खरोखर ही गरज आहे की प्रत्येक आपल्या आई वडिलांनी आपल्या मुलांना सांगितलं पाहिजे की आपल्या ठाण्याच्या या जोशी बेडेकर कॉलेजमध्ये असं कातळशिल्पाचं एक्झिबिशन भरलेलं आहे आणि प्रत्येक विद्यार्थ्यांनी इथे येऊन हे पाहिलं पाहिजे. खरोखर एकदम चांगलं ज्ञान आहे हे. आणि या इथल्या आपल्या कॉलेजच्या स्टुडंट्स आहेत सगळ्या, त्या एकदम व्यवस्थित प्रकारे समजावून सुद्धा सांगतायत. कंटिन्यू. आपण पाहतो इथे प्रत्येक शिल्पाविषयी अगदी व्यवस्थित माहिती दिली जाते. या कॉलेजमध्ये कोकणात सापडलेली कातळशिल्पे यांचं प्रदर्शन भरवलेलं आहे. कोकणात जाऊन आपल्याला पाहता येणार नाही किंवा तेथील माहिती आपल्याला योग्य ती मिळणार नाही, पण आपण ठाण्याच्या या जोशी बेडेकर कॉलेजमध्ये येऊन योग्य ती माहिती मिळवू शकतो आणि आपल्या कातळशिल्पांविषयी माहिती घेऊ शकतो. कोकणातील ही कातळशिल्प आणि त्याबद्दलची माहिती आपल्याला कशी वाटली हे कमेंट करून सांगा. मित्रांनो, ठाण्यातील जोशी बेडेकर कॉलेजमध्ये भरलेल्या या कातळशिल्पाच्या प्रदर्शनाला नक्की भेट द्या. आपण स्वतः आणि आपल्या मुलांना सुद्धा या प्रदर्शनाला घेऊन या. आपल्या कोकणातील हे ऐतिहासिक कातळशिल्प पाहण्याची संधी अजिबात घालवू नका आणि हा व्लॉग जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून सर्वांना याबद्दलची माहिती मिळेल. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.